पाहून आता आपला सेवियर बघा आता कसं छत्रीमध्ये गेलं लगेच. त्याला आता जाऊयात. बघा कसे गुलू गुलू करत येतात एकामेकांच्या हातात हात घालून. कपल लोक गाडी आपल्यासोबत आलेले आहेत. बाउन्सरचं काम ते माझ्यासाठी करतात. की मम्मीने त्याला एकदम डेकोरेट केलं. माझा भाई ते बसलं. हाय हॅलो कसं काय मंडळी, नमस्ते, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 65 आपल्या एंटरटेज ब्लॉग चॅलेंजचा. तर झोपून वगैरे उठलो आहे. भविष्य बाहेर पावसाळ्याचं वातावरण तर आहे. आज पण मी छत्री कॅरी नाही करणार आहे. आजी बघा इथे काम करते. तर मी उठल्या पहिलं बाप्पाचे पाय पडे. तर आजी सोडतच नाही आहे. तर पहिला आता आपल्याला चहा घ्यावाच लागेल. आजी होते उपाशी नको जाऊ. ते चहा घेऊया आणि मग नंतर आउटफिट घालू. आजचा आउटफिट असेल हुडी घातली आहे, त्यासोबत खाली नवीन घेतलेली बॅगी जीन्स आहे. डिजिटल वॉच नाही पण थोडा चांगलावाला ग्रीनवाला वॉच घातला आहे. ग्लेअरचं कॅरी करूयाच कारण की तिकडे ऊन असतं, इकडे पाऊस पडत असतो. तर आता पाऊस पडतो आहे, छत्री वगैरे तर कॅरी करणार नाही. नशिबाचा खेळ आज पण. तर चला आता निघूया. आज 6 तारीख, आज खूप मोठा दिवस आहे. तर आज आजोबांचा वाढदिवस आहे, 89वा. तर पहिलं आता आपण आजोबांकडे जाऊन विश करूया आजोबांना. त्यासोबत माझा पण खूप मोठा दिवस आहे कारण की 2 महिन्यात आपण यूट्यूब पार्टनर देखील झालेलो आहोत. हाफ मॉनिटायझेशन आपलं यूट्यूब अकाउंट झालेलं आहे. तर म्हणजे खूप खूप साऱ्या असं बघायला गेलं तर यूट्यूबरचा खूप वेळ लागतो. आपण 2 महिन्यात केलेलं आहे, ह्याचा मला खूप अभिमान आहे. त्यासोबत चला आता जाऊयात आजोबांकडे, त्यांना विश करूया. आज घरी संध्याकाळी आत्ते देखील येईल. दादाचं नाही माहिती, दादाचं ऑफिस असल्यामुळे मम्मी असेल. मम्मीचं सुट्टीचं पण कन्फर्म नाही आहे. आत्ते तर कन्फर्म येणार आहे. चला जाऊयात आता, पोहोचेलच आजोबांपर्यंत. ढगाळ वातावरण आहे पण आज छत्री बिलकुल घेतली नाही. काल घेतलेली, बघितलं ना, पाऊस तर काय पडला नाही. तर चला आता जाऊयात फटाफट. बाबा इथे मस्त बसलंय, त्यांना आता विश केलंय. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊयात कॉलेजला, म्हणजेच तिथून विक्रोळी स्टेशनला ऑटोने. मित्रांनो यायला लेट होणार आहे कारण की ट्रेन लेट आहे. तर मी AC ट्रेनने नाही आलो, नॉर्मल ट्रेनने आलो. गर्दी होती थोडी फर्स्ट क्लासमध्ये. तर आता मी बसलो आहे, ते लोक येत आहेत. जरा वेळात येतीलच, मग आपण कॉलेजला जाऊ. एक लेक्चर तर नाही होणार आता, 10-20 वाजून गेले. तर नंतर पुढच्या लेक्चरला बसू. आपले मित्र आलेले आहेत. पाऊस पडतोय थोडा थोडा. आपण छत्री तर कॅरी केली नाही बट आपल्या मित्रांनी गेलेली आहे बघा. आता पाऊस, आता आपला सेवियर बघा आता कसं छत्रीमध्ये गेलं लगेच. त्याला आता जाऊयात. बघा कसे गुलू गुलू करत येतात एकामेकांच्या हातात हात घालून. कपल लोक कपलवाली फिलिंग येते एकदम. बघा एवढ्या हळूहळू चालतायत नाही बघ. नाही म्हणून पकडलेलं आहे बघा. सगळ्यांकडे आयडिया तरी पकडलाय. अल्तमास देखील आलेला आहे बघा. आम्ही दुसऱ्यांच्या क्लासमध्ये बसलेलो आहे कारण की त्या मॅडम आम्हाला घेणार नाही. सगळे टाइमपास करतात. जरा वेळात आम्ही क्लासमध्ये, मॅडम तिकडे शिकवते. इथे बघा सगळं लिहायला दिलेलं आहे. हा बघा आपला अभ्यासाळू. कंटाळा आलाय, याला घरी पाठवा. तर आज आपण किरत सोबत जाणार आहोत. तर किरतने आज गाडी आणलेली आहे. चला आता आपण जाऊयात खायला. आता आपण फिरणार आहोत थोडंसं आणि मग आता खायला झालो आहोत. किरत आहे, किरत बोलोगे? मला मराठी नाही येते. मराठी बट शिकेगा ना मराठी? हो हो, तर मी हिंदी में बात करता हूँ अभी. त्याला मराठी शिकायची खूप इच्छा आहे, तर आपण त्याला मराठी देखील शिकवूयात. अभी नीना मेरे को मराठी सिखाएगा और मैं उसको पंजाबी सिखाऊंगा. हा, मी पंजाबी पण शिकायला तयार आहे. तर चला आता पहिला आपण खायचे स्पॉट बघू. तो इकडेच राहिलाय. तर आता मी आलोय चूज सेंटरमध्ये. किरतने आपल्याला घेऊन आणलंय. तर आम्ही ऑर्डर केलंय पहाडी सँडविच. त्यांनी इकडे ट्राय केलेलं, तर आपण खाऊन बघूयात कसं लागतं. तो इकडे मस्त टाइमपास होतो. तर चला आता खाऊया. ऑर्डर दिली आहे. आमची ऑर्डर आलेली आहे पहाडी सँडविच म्हणजे माउंटन सँडविच. तर एकदा ट्राय करून बघूयात कसं आहे. खाऊयात चला. खूप भूक लागली आहे त्याने तर घरी. तर आता खाऊन वगैरे आता आम्ही जातोय कॉलेजला. अभि आलाय तिकडे भेटायला. तर अभिला भेटून मग आपण घरी जाऊयात. मस्त होतं, आवडलं. तर त्याने आधी खाल्लेलं, मला देखील आवडलंय. नवीन एक प्लेस आपण एक्सप्लोर केलेली आहे. चला जाऊयात. आता पोहोचू आपण कॉलेजला. अभि भेटलेला आहे. अभिने मला डायरेक्ट क्लासरूम मध्ये आणलंय. तर त्याला डबा खायचा होता. तर आता डबा वगैरे खाऊन झालाय. तर आता मी घरी जातो. तो इथे थांबेल, तिथे लेक्चर वगैरे असतील. तर आता आपण निघूया डायरेक्ट. अभिला सोडून आता मी जातोय घरी. म्हणजे आता आपण माटुंगा स्टेशनला जाऊयात, लगेच पोहोचूच. अभि थांबलाय मित्रांसाठी. तो नंतर त्याला असं एवढी फारशी गर्दी नाही आहे. तर याच्या पुढच्या स्टेशनला आपल्याला उतरायचं आहे. पुढे स्टेशनला आता पोहोचलेलो आहे. तर ऑटोने आपण डायरेक्ट जाऊयात घरी. आणि पप्पा डिमार्टला गेले, त्याचा कॉल आलेला. तर मला बोलू होता पण आता आपण थकलोय. तर घरी जातो, फ्रेश वगैरे पहिले जेवून घेऊयात. चला. आणि आजोबाचा बड्डे देखील आहे, तर आत्या तर येणारच आहे.
बघूया संध्याकाळी कोण कोण येतं. फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिटमध्ये आलोय, तर आजीने जेवायला वाढलंय, तर आता जेवून घेऊयात. चला, खूप भूक लागली आहे भाई. आज जेवायला आहे बटाट्याची भाजी, डाळ, भात. त्यासोबत आज महत्वाची गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट, आज मम्मीच्या हाताचं खायला भेटलं. तर मम्मी आता बाहेर गेली आहे, मम्मी घरी नाही. तर मस्तपैकी आता मम्मीच्या हाताचं खाऊया. आफ्टर 4 days आपल्याला मम्मीच्या हाताचं खायला भेटतंय. तर चला आता खाऊया, खूप भूक लागली. मम्मीला तुम्ही बघू शकता काय चालू आहे मम्मीचं. माझ्या माते जेवण वगैरे झालं, तर आई डाळीला घेऊन एकदम डिसअपॉइंटमेंट आहे माझं. डाळीला बघून तरी खूप काय काय मला बोललंय. तर आज आपण म्हणजे आता बघू दाढी कापायला जाऊयात, BEd करायला जाऊयात. आपल्याला विचारतो आधी आपल्याला दाढीवाला आहे का, तरच जाऊ. कपडे वगैरे चेंज केले, तर घरातल्या outfitमधून आपल्या बाहेरच्या आउटफिटमध्ये आलो आहे नॉर्मल. त्यानंतर ट्राय घातली आहे, जर्सी घातली आहे. तर चला आता जाऊयात. मम्मी बोलली जसं की BEd करायला जाऊ. मित्राला त्याला कॉल लावलेला असेल, मला हाय बोलला, तर लगेच चालतच जावं लागेल, कारण कोण मित्र वगैरे नाही आहे गाडी घेऊन येणार. सो लगेच चालत चालत जाऊया. थोडं लांब आहे, 1 किलोमीटर, तर हळूहळू जाऊ. तसंही लाईन तर नाही आहे, दुपारचा वेळ आहे, तर लगेच जाऊया. झोप येत होती, पण आता काय आज प्रोग्राम पण आहे घरी, आजोबांचा बड्डे आहे, तर थोडं चांगलं वगैरे वाटलं पाहिजे. सो जरा BEd वगैरे करूया. ची गाडी आपल्यासोबत आलेले आहेत. बाउन्सरचं काम ते माझ्यासाठी करतात. ते बघा आलाय तो. तर आता जरा वेळात आपण BEd सुरुवात करूयात. त्याचं लाईन आहे तिकडे थोडी. बिलालबाईने फटाफट कापायला सुरुवात केलेली आहे. तो ऋषीबा कसा बघतोय, दाढी नाही म्हणून जळतोय. तर आता बिलालबाई तुम्ही बघू शकता. 5 ते 10 मिनिटाच्या आतच लगेच दाढी करून लागतो, म्हणजे कळतच नाही दाढी केली. हा जळतोय बघा कसा, उडादो उडादो करतोय. वगैरे करून झालेली आहे, तर आता आपण ऋषी सोबत चला जाऊया. फ्रेश वगैरे झालो, लगेच घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. तर गंधार तुम्ही बघू शकता, तिथे आता क्लासला जायची तयारी करतोय. आजवाला पण वेळ आहे, म्हणजे बर्थडे आम्ही लेट सेलिब्रेट करणार आहे. आत्ते वगैरे ऑफिसवरून आल्यावर, तर तो क्लासवरून आल्यावर गंधार देखील, दादा देखील येईल पाऊस नसेल तर. बघूया आता थोडंसं तयारी वगैरे करू, कपडे वगैरे बघू नंतर. अजून आत्या आली नाहीये, 8 वाजले. आत्तेला वाटतं लेट झालाय थोडा. त्यासोबत मम्मीनी रवा केक आणलाय, आजोबांचा एकदम फेवरेट आहे. सो मला नाही वाटत क्रीम केक आणेल, आत्तेने आणला तर आणेल, तर बघूया. त्याचा रवा केक माझ्या आजोबांचा एकदम फेवरेट आहे, आणि सगळ्यांचाच ऑलमोस्ट फेवरेट असतो. अयंगार बेकरीचा एकदम प्रॉपर कडक, एकदम छान मस्त लागतो. एकदा ट्राय करा तुम्ही देखील. तर आता बघूयात कसं होतं. आजोबा दुकानात गेलेत, त्यासोबत आजी मंदिरात गेली आहे, ते लवकर आले. तर आपण बघूया, ते अजून येईल. दादा पण अजून ऑफिसवरून सुटला नाहीये, तर बघूया, अजून आले नाहीत. मला पण कपडे वगैरे चेंज करायचे आहेत, तर बघू काय घालायचं. डे बॉयची आज खरात लवकर एंट्री झालेली आहे. तर आजोबा 9:30-10 शिवाय येत नाही. तर आजोबा आलेले आहेत, आता येईल थोड्या वेळात. बघा, आज बड्डे सेलिब्रेशन नाही बोललेले करायला, बट आज आम्ही करणार तर आहोत. ते येणार आहे, पाय वगैरे पडतात आजोबा. आजोबा इथे आलेले आहेत, त्यासोबत पप्पा तिथे बसलाय. 2 दादा आलेले आहेत माझे. तर आजी आजोबांना ओवाळते पहिलं, मम्मीने देखील ओवाळते आजोबांना. आजोबांचा फेवरेट केक रवा तुम्ही बघू शकता. जसं की मम्मीने त्याला एकदम डेकोरेट केलं. आजोबा इथे बसले. चला आता सेलिब्रेट करूया. आजोबा कापा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. आजोबा केक पूर्ण तर कापा. आत्याने आजोबांचे फेवरेट कंदी पेढे देखील आणलेले आहेत. तर चला आता थोड्या वेळात आपण जेवून घेऊयात. गंधाराला आज लेट झालाय, तो इथून आला नाही, तर तो आल्यावर आता आपण जेवून घेऊ. आज जेवणासाठी डाळ तर अजून आली नाही, कांदा भजी आहे, तसं बटाट्याची भाजी आहे, चपाती आहे, भात आहे. आता सगळे जेवायला बसले, तर चला आता जेवून घेऊया. मस्त की पोटभर जेवून सगळं आवरलं घरातलं. आत्या देखील गेली. तर आजचा व्लॉग मी पूर्णपणे माझ्या आजोबांना समर्पित करतो 89 बड्डेबद्दल. त्यासोबत हा व्लॉग जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्लॉगला आज आपण इथेच बाय बाय करूयात. असेच नवनवीन कंटेंट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का व्लॉगाने त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 65वा, आपल्याला 100 डेज व्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. आणि उद्या शनिवार आहे, तर उद्या आपल्याला लवकर जावं लागेल, कारण की जावा आणि पायथनचा लेक्चर आहे. सर लेट घेत नाही,
तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.